मालेगावात गुटख्याची मोठी कारवाई, 11,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 3 वरील 40गाव फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य विमल गुटख्याचा साठा आणि महिंद्रा XUV वाहन असा एकूण 11,76,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांच्या नोंदीनुसार ही कारवाई 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता करण्यात आली आहे। या प्रकरणी शेख वाहिद शेख सलीम वय 40 वर्ष राहणार अस्का कॉलनी मालेगाव आणि जुनेद शेख खलील वय 40 वर्ष राहणार हजार खोली मालेगाव यांच्यासह जाहिद मेंबर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या ताब्यातील MH46 AP 4035 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा XUV 500 वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास हानिकारक सुगंधित तंबाखूजन्य गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 11,76,660 रुपये असून त्यामध्ये 5 लाख रुपये किमतीच्या XUV वाहनाचाही समावेश आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 273 आणि 274 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी हे प्रतिबंधित गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक व वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे सह कडनोर करीत आहेत। S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।